इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 पाठाचं नाव आहे अनाथांची आई. अनाथांची आई हा पाठ स्वतः अनाथा सिंधुताई सपकाळ यांनी लिहिलेला आहे. अनाथांची सेवा करणारी एक समाजसेविका सिंधुताई यांच्यावर एक चित्रपट सुद्धा प्रकाशित झालेला आहे. अनाथांची आई या पाठामध्ये लेखिकेची प्रतिकूल परिस्थिती आणि तिची जिद्द ही दिसून येते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अनाथांची आई हा पाठ पाहूया. मी सिंधुताई सपकाळ म्हणजेच कोण बोलत आहे? सिंधुताई सपकाळ बोलत आहे. मला लहानपणी सगळेजण चिंदी म्हणत. लेखिकेचं लहानपणीचं नाव होतं चिंदी. लेखिकेला चिंदी म्हणायचे. चिंदी का म्हणायचे? कारण त्यांना मुलगा पाहिजे होता, परंतु मुलगी झाली म्हणून तिचं नाव चिंदी असं ठेवण्यात आलं. चिंदी अभिमान साठे. माझा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी नवरगाव फॉरेस्ट येथे झाला. सिंधुताई सपकाळ हिचा जन्म 14 नोव्हेंबरला 1948 साली नवरगाव फॉरेस्ट या गावामध्ये झाला. माझ्या वडिलांना अण्णाजी म्हणायचे. माझे जे वडील होते ते माझ्या वडिलांना अण्णाजी म्हणायचे. आमचं घर छोटंसं घर होतं, पण छान होतं. पण घर कसं होतं? छान होतं. अंगणात गाई म्हशी होत्या. अंगणामध्ये जनावरे होती, गाई होत्या, म्हशी होत्या. मी रोज म्हशी घेऊन शाळेसमोरून जात असे. लेखिका म्हणते की मी दररोज म्हशी घेऊन शाळेसमोरून जात असे. त्या शाळेचं नाव होतं बुनियादी ग्रामशाळा पिंपरी. लेखिका कहती है कि जिस स्कूल के सामने से मैं रोज़ भैंसें चराने के लिए लेकर जाती थी, उस स्कूल का नाम था बुनियादी स्कूल पिंपरी. आर्वी रोड, जिल्हा वर्धा जिल्ह्यातील एक गाव आहे पिंपरी नावाचं. पिंपरी मेघे या गावामधली ही शाळा म्हणजे एक भला मोठा हॉल होता. शाळा कशी होती? एक भला मोठा हॉल होता. एक बहुत बड़ा हॉल था. धान्य ठेवायला गोडाऊन बांधतात तसा. कसा? जसं धान्य ठेवायला गोडाऊन बांधतात, जैसे अनाज रखने के लिए बड़ा का बड़ा गोडाऊन बना दिया जाता है, उसी तरीका सा. वर कौल असलेला, ऊपर कवेलू. समोर एक छान भलं मोठं चाफ्याचं झाड होतं. सामने एक बड़ा का बड़ा चाफे का झाड था. त्याची टपोरी पांढरी शुभ्र फुलं शाळेच्या अंगणात पडलेली असायची आणि त्या झाडाची पांढरी शुभ्र सफेद भाग फूल जो है वो झाड़ के नीचे गिरी हुई रहती थी. म्हशी घेऊन जाताना शाळेपाशी आले कि मी म्हशी घेऊन शाळेपुढे थांबत असे. जब मैं भैंसों को वापस लेकर आती थी, तब सिंधुताई सपकाळ कहती है कि मैं स्कूल के सामने थोड़ी देर रुक जाती थी. शाळेत जाणाऱ्या मुली चांगले कपडे घालून वेणी फणी करून शाळेसमोर खेळत असायच्या. शाळेत जाणारे स्कूल जाने वाले जो बच्चे हैं, आप देखते हैं कि स्कूल जाने वाले बच्चे कितने पॉश होते हैं. तो वैसे ही वो अच्छे साफ़ सुथरे धुले हुए कपड़े पहनकर वेणी, सर में वेणी डालकर, चोटी डालकर स्कूल के सामने खेलते थे. काही जण झाडाखाली बसून अभ्यास करत असायच्या. कुछ लड़कियां झाड़ के नीचे बैठकर पढ़ाई करती थी. तेव्हा मला वाटायचं आपण पण शाळेत जावं. लेखिका म्हणत आहे की तेव्हा मला सुद्धा वाटायचं की मी सुद्धा शाळेत गेले पाहिजे. मुझे भी स्कूल जाना चाहिए. पण एकदा अण्णाजींना म्हटलं, अण्णाजी मला शाळेत जाऊन शाळा शिकायचीच. आणि म्हणून मी एकदा ठरवलं
की माझ्या वडिलांना सांगायचं की मला ही शाळा शिकायची आहे म्हणून. चुली पुढं बसून भाकरी करणाऱ्या आईनं हे ऐकलं आणि ती तरातरा बाहेर आली. तेव्हा सिंधुताई सपकाळ हिची आई चुलीजवळ भाकरी करत होती. चूल्हे के पास में रोटी डाल रही थी. मराठी विषय में शब्दों की भरमार है. गेहूं की रोटी के लिए पोड़ी इस शब्द का इस्तेमाल होता है और जवार की रोटी के लिए भाकरी इस शब्द का इस्तेमाल होता है. चिंदे काय म्हणालीस? चिंदे तू काय म्हटलंस? क्या बोली? शाळेत जायचं? स्कूल जाना है. और रोज़ म्हशी कौन सांभाळील? तो स्कूल चले जाएगी तो भैंसे रोज कौन संभालेगा? आपल्या साठेच्या घराण्यात अजून कुणी शाळेची पायरीसुद्धा चढलं नाही. आणि तुला माहीत आहे, आपल्या साठेच्या घराण्यामध्ये कोणी शाळेची पायरीसुद्धा चढलेलं नाही. आणि शाळेत जायची म्हणती शहाणी, आणि तू शाळेमध्ये जायची म्हणतीस. अण्णाजी आईचं ऐकत होती. जेव्हा आई सिंधुताईला बोलत होती त्यावेळेस तिचे वडील अण्णाजी हे ऐकत होते, पण काहीच बोलत नव्हते. मी रडायला लागले. वडील काही बोलत नाही हे पाहून सिंधुताई रडायला लागली. पण माझं कोणी ऐकत नव्हतं. परंतु माझं कोणीच ऐकत नव्हतं. माझे वडील म्हणाले, गप्प बस. उसकी बात कोई नहीं सुन रहा था. उसके पिताजी ने कहा कि तू क्या कर, तू गप्प बस. त्यांना कोणी रडलेलं आवडत नसे. कोई रोता था तो सिंधुताई के पिताजी को अच्छा नहीं लगता था. माझे वडील अभिमान साठे. माझे वडील होते अभिमान साठे. नावाप्रमाणेच अभिमान वाटावा असे ते होते. जैसा उनका नाम था वैसा ही उनका काम भी था. दुसरे दिवशी ते मला शाळेत घेऊन गेले. दूसरे दिन सिंधुताई सपकाळ को उसके पिताजी स्कूल लेकर गए. त्यांनी माझं नाव शाळेत घातलं आणि त्यांनी लेखिकेचं नाव शाळेमध्ये टाकलं. वयाच्या 9व्या वर्षी मी या शाळेत गेले. लेखिका म्हणते कि जेव्हा मी शाळेत गेले, जब मैं स्कूल गई उस वक्त मेरी उम्र 9 साल थी. गावातलेच वांदिले गुरुजी मुख्याध्यापक होते. गांव के रहने वाले हेडमास्टर थे. उनका नाम था वांदिले गुरुजी. पांढरे शुभ्र धोतर, सफ़ेद धोती, त्यावर नेहरू शर्ट, उसके ऊपर नेहरू कुर्ता, डोक्यावर पांढरी टोपी असा त्यांचा पोशाख होता. सर के ऊपर सफ़ेद टोपी ऐसा उनका लिबास था. वडिलांनी माहिती सांगितली. जो माहिती स्कूल में एडमिशन के लिए लगती है वो सब उन्होंने बताई. वांदिले गुरुजींनी माहिती लिहिली. वांदिले जो गुरुजी थे उन्होंने भी पूरी उसकी मालूमात लिखली. अण्णाजीचा त्यावर अंगठा घेतला आणि अण्णाजीचा त्यावर अंगठा घेतला कारण त्यावेळेस लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं, म्हणून ते सही करण्याच्या ऐवजी असा अंगठा लावायचे. माझी शाळा सुरू झाली. शाळेत नाव घातलं. लेखिका का सिंधुताई सपकाळ का एडमिशन हो गया. तरी म्हशी सांभाळायला जायचंच लागायचं. तो भी रोज भैंस संभालने के लिए जाना ही पड़ता था. सकाळी शाळा भरायच्या वेळी मला 1 घंटा ऐकू येत असे. सुबह जब स्कूल भरती थी उस वक्त एक घंटी मुझे सुने आती थी. मला शाळेत जावाचं वाटायचं. स्कूल जाना ऐसा मुझे लगता था, पण जाता येत नसे. लेकिन मुझे जाते नहीं आता था. सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत व नंतर 3 ते 5:30 पर्यंत अशी 2 वेळा शाळा भरायची. स्कूल का टाइम अलग अलग था. सुबह 7 बजे से 1 बजे तक और बाद में 3 बजे से 5:30 बजे तक. सकाळची शाळा मला सापडत नसे. सुबह की स्कूल भैंसे चराने की वजह से लेखिका को नहीं मिल पाती थी. म्हशी चरायला गेलं की शाळेजवळ खालच्या बाजूला जो डो होता त्यात म्हशी डुंबत बसत. म्हशी भैंसे चराने के लिए जब लेखिका जाती थी तब स्कूल के बाजू में एक बड़ा डोबरा था पानी का. उस डोबरे के अंदर भैंसे जो है चले जाती थी, डूब जाती थी. मग ती तास 2 तास निवांत होत असे और 1-2 घंटे वो उसमें से नहीं निकलती थी. तेव्हा शाळेचा राहिलेला अर्धा वेळ मी पाटीचा फुटका तुकडा आणि फाटकं पुस्तक घेऊन शाळेत जात असे. तो वो जो टाइम रहता था जिस टाइम में भैंसे जो है वो पानी के डोबरे में बैठी भी रहती थी, उतनी देर में लेखिका स्कूल जाती थी.
शाळा भरलेलीच असे. काही मुलं मोठमोठ्याने एक दोन असे पाढे सुरात म्हणत असायची. स्कूल भरी हुई रहती थी. सब बच्चे स्कूल में पहले ही आए हुए रहते थे. लेखिका जब जाती थी तो कुछ बच्चे गिनती जोर जोर से बोलते थे. तिसरी आणि चौथीला वांदिले गुरुजी शिकवत. तीसरी और चौथी को वांदिले गुरुजी पढ़ाते थे. तर पहली दूसरीला कांबळे गुरुजी शिकवत और पहली और दूसरी को कांबळे गुरुजी पढ़ाते थे. वो जो स्कूल थी वो 2 शिक्षक की स्कूल थी. 4 कोपऱ्यात 4 वर्ग अशी रचना असे. 4 कोपऱ्यामध्ये त्या शाळेच्या 4 कोपऱ्यामध्ये 4 वर्ग बसायचे. मी वर्गात गेले की मुलं मुली म्हणत, गुरुजी चिंदी आता शाळेत आली बघा. मी जेव्हा शाळेत जायची तेव्हा गुरुजीला शाळेतील मुली म्हणत की पहा गुरुजी, चिंदी आता शाळेत आली आहे. वांदिले गुरुजी माझ्याकडे रागाने बघत. मी उशिरा जायची म्हणून वांदिले गुरुजी माझ्याकडे रागाने बघत. गुस्से से देखते थे. कांबळे गुरुजीचे आश्वासक डोळे मला न बोलता सांगत, ये वर्गात बस. परंतु कांबळे गुरुजीचे डोळे मला न सांगता, कुछ न कहते हुए उनकी आंखें कहती थी कि आ क्लास के अंदर बैठ जा. माझ्यावर त्यांनी खूप माया केली. कांबळे गुरुजींनी लेखिका से बहुत मोहब्बत किए. मी शाळेत उशिरा गेले तरी ती रागवत नसत. मैं अगर स्कूल लेट जाती थी तो भी वो मुझ पर गुस्सा नहीं होते थे. त्यांची उबदार माया नसती तर मी जी आज थोडीफार शिकले तेवढी शाळा शिकू शकले नसते. आज मैं थोड़ा बहुत जो पढ़ चुकी हूँ उन्हीं की वजह से पढ़ चुकी हूँ. आयुष्याच्या वैराण वाळवंटात जशी सावली असावी तशी मला गुरुजींची माया वाटायची. आणि लेखिका म्हणते की जीवनाच्या माझ्या वैरान उजड़े हुए उदास जिंदगी में उनकी माया ऐसी लगती थी जैसे रेगिस्तान के अंदर साया. गुरुजी पाटीवर ग म असं लिहून देत. गुरुजी मुझे तख्ती के ऊपर ग और म ऐसा लिख के देते थे. परत परत लिहायला सांगत. बार बार मुझे लिखने को कहते थे. ते विचारत, तू जेवलीस का? वो मुझसे पूछते कि तूने खाना खाया? मला काय बोलावं हे कळत नसे. मैं क्या कहूँ ये मुझे समझ में नहीं आता था. ये वीडियो अनाथांची आई इसका भाग 1 है. भाग 2 अगले वीडियो में इंशाल्लाह